विकी पाटील गोलंदाजीसाठी आलेले आहेत. बल्ली आहे नॉन स्ट्राईक वरती. ऋषी पाटील गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक वरती गोलंदाज करण आहेत. ऋषभ रायझिंग स्टार कामोटे त्यांच्या विरोधामध्ये आर्या एट देवनार या दोन टीम्स मध्ये आपण सामना पाहतोय. 4 ओव्हरचा सामना असणार आहे. यावेळेस टॅप केलाय समोरच्या दिशेला आपण पाहतोय. निर्धाव चेंडू डॉट बॉल आलाय. एका बाजूला कामोट्याचा संघ, एका बाजूला देवनारचा संघ. यावेळेस जर पाहिला तर एक सिंगल रन कामोठे टीमने टॉस जिंकला आणि त्यांनी सांगितलं आम्ही प्रथमतः गोलंदाजी करू. यावेळेस फटका चांगला आहे. ड्राईव्ह केलाय, फिल्डिंग चांगली झाली आहे, थ्रोही सटीक झालाय. फलंदाज पहिला मात्र देवनार टीमचा इथून मात्र बाद होईल. पहिला धक्का लागलाय टीम आर्या एट देवनार या टीमला. फलंदाज बाद झालेत बल्ली. प्रणय आलाय नवीन बॅटर. बॉल झाले आतापर्यंत या ओव्हरचे 3. टीमची धावसंख्या 3. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. ऋषी यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जोरदार अपील केली आहे. अपील फेटाळल्यानंतर हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ झाला. 3 धावा धावफलकावरती लागल्यात. मोठे फटके येत नाही, धावा येत नाही येत या ओव्हरमध्ये. कमी धावा खर्च. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस जोरदार अपील केली आहे. क्रीज मध्ये पाय आहेत असं सांगत असताना स्कोरलेगचे जे पंच आहेत टीमची धावसंख्या 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर फक्त आणि फक्त 3 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल असणारा पहिल्या ओव्हरमधला शेवटचा बॉल. ऋषी यांच्या ओव्हरमधला शेवटचा बॉल. कामोठे संघ चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतो पहिल्या ओव्हरमध्ये तरी. जिथे मोठी धावसंख्या आतापर्यंत उभारलेली नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. आणखीन एक डॉटवर पाहायला मिळतो. षटक क्रमांक पहिलं संपलाय. पहिला षटकाचा खेळ संपल्यानंतर ऋषीने या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 3, ज्यामध्ये 1 गडी त्यांनी मिळवलेला आहे. प्रणील आलाय. बॅटिंगसाठी आपल्याला करण आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. चेंडू झालेत या ओव्हरच्या आतापर्यंत 3 चेंडू आतापर्यंत झालेत. 5 धावा. आणखीन एक व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. बराच उशिरानंतर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये रन मिळते देवनार टीमला. देवनार टीम आपल्याला पाहायला मिळतो प्रथमतः नाणेफेकीचा कॉल पराभूत झालेत आणि प्रथमतः त्यांना बॅटिंग करावी लागते.
आणखीन एक एक्स्ट्रा रन. एक्स्ट्रा धावा ज्या तर भरपूर मात्र मिळत असताना 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात सध्या तरी आलेल्या आहेत. तर नॉन स्ट्राईक वरती जो फलंदाज मला दिसतोय करण पाटील, खऱ्या अर्थाने भरपूर चर्चित आहे, सुप्रसिद्ध खेळाडू आहे आणि भरपूर सारे पारितोषिक त्याने आपल्या नावे केलेत. अंडरम बॉक्स क्रिकेटचा बेताज बादशाह नॉन स्ट्राईक वरती खेळाडू तुम्हाला दिसतोय करण पाटील. देवनार टीम यावेळेस पुन्हा एकदा फिल्डिंग चांगली झाली आहे. बॉल कलेक्ट करता आलेला नाहीये, बॉल कलेक्ट करता आलेला नाहीये. त्यांना वाटलं की बॉल हातामध्ये आहे, बॉल जर हातामध्ये आला असता फलंदाज बाद झाले असते. टीमची धावसंख्या दाफलकावरती लागली 8 धावा. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 8 धावा दाफलकावर, 2 बॉलचा खेळ शिल्लक. यावेळेस जर पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल टाकला गेला. 9 धावा दाफलकावरती टोटल लागल्यात. 2 बॉलचा खेळ शिल्लक या ओव्हरमध्ये. आणखीन एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये रन मिळेल. 10 धावा दाफलकावरती. करण पाटील भरपूर महत्वाचा खेळाडू आहे या टीमसाठी. त्याच्या बॅटमध्ये रन्स येणं तेही भरपूर महत्वाचं असणार. सध्या जर पाहिलं तर थोडासा फॉर्म पासून झगडतोय, मोठे फटके येत नाहीयेत. जास्त वेळी शांत राहणार आणि या खेळाडू करण पाटील नाव लोकित खेळाडू आहे. फटका चांगला आहे, लाजवाब फटका आहे. करण पाटीलच्या बॅटमधून आला पहिला चौकार. टीमची धावसंख्या टोटल संघ जाऊन पोहोचलाय 14च्या घरामध्ये. शेवटचा 1 बॉल सेकंड ओव्हर मधला गोलंदाज प्रणील यांच्या ओव्हर मधला बाकी आहे. यावेळेस पुन्हा एकदा हा बॉल सोडून दिला लेग स्टंपच्या बाहेर. आणखीन एक एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 15 लागल्यात. धावा धावफलकावरती. गोलंदाज होते तयार. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आला निर्धाव. आता 2 षटक शिल्लक आहेत 2 ओव्हरमध्ये. देवनार संघ जाऊन पोहोचलाय 15च्या घरामध्ये. 1 गडी बाद सध्या स्थिती आहे. टीम रिषभ आर्या देवनार टीमची रिषभ रायझिंग स्टार कामोटी टीम टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी आणि खूप चांगली गोलंदाजी सध्या तरी केली आहे. जरा जास्त वेळ घेऊ नका कामोटी टीम, प्लीज विनंती करतोय, जास्त वेळ घेऊ नका. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा आपल्याला गोलंदाज ऋषी पाहायला मिळतील. पहिलाच बॉल ऋषी यांचा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज धावफलकावरती धावा आपण पाहतोय 16 लागल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार झाला आणि व्हाईट बॉल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आता रन्स येत चालले देवनार टीमसाठी. 16 धावा 17 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला गेला. आणखीन एक सिंगल रन. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल धावा आपल्याला पाहायला मिळतील 18 धावा. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू चकावलाय आणि इथे आणखीन एक निर्धाव चेंडू. पहिल्या ओव्हर पासून मात्र त्रास दिलाय करण पाटीलला ऋषी या गोलंदाजाने. पुन्हा एकदा यावेळेस व्हाईट +1 एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ज्या धावा आहेत त्या भरपूर महत्वाच्या. 20 रन्स स्कोर कार्ड वरती सध्या लागल्या. टीमची धावसंख्या धावफलकावरती 20 लागल्यात. चेंडू झाले त्या ओव्हरचे आतापर्यंत 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. यावेळेस विकेट मिळाली आहे, मोठी विकेट. मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय. करण पाटील बॅक टू द डगआउट. दुसरा धक्का लागलाय टीम देवनार टीमला.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय सनी. यावेळेस पुन्हा एकदा अगदी हलक्या हाताने खेळून काढला. आणखीन एक सिंगल रन. टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली 21 धावा. चेंडू झाले एवढच्या आतापर्यंत 4. 21 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा आणखीन एक सिंगल रन. तेवीस धावा धावफलकावरती लागल्यात. भावेश आला. लाजवाब गोलंदाजी. ऍक्शन खूप चांगली आहे भावेशची. पहिल्याच बॉलवरती आली आहे सिंगल. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागल्या जातात धावा 24-24. यावेळेस पुन्हा एकदा हा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वाईट बॉल. पंचवीस धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला ज्यामध्ये एक सिंगल रन. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे विकेट मिळाली रनआउटच्या स्वरूपामध्ये. फलंदाज आणखीन एक देऊन टीमचे बाद झालेत. यावेळेस 2 धावा मिळाल्या. बॉक्स क्रिकेटमध्ये 2 धावा पळून काढणं हे चपल चालाकी दाखवावी लागते तुम्हाला. खूप चांगली रन बिडून द विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जो आलाय नॉन स्ट्राईक वरती शैलेश नॉन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू झाले एवढच्या आतापर्यंत 4 झाले. 2 बॉलचा खेळ शिल्लक. गोलंदाज तयार होतोय भावेश. चला कामोडी टीम जास्त वेळ घेऊ नका. आम्हाला परमिशन नाही आहे 2-3 वाजेपर्यंतची. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढला. आणखीन एक सिंगल रन. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागल्यात 29. शेवटचा 1 बॉल शिल्लक. चला नंतरचे 2 विघ्नेश शेठ शिवाजीनगर आणि NMMC स्कूल 98 पॅरेंट्स. यावेळेस आणखीन एक सिंगल रन शेवटच्या बॉलवरती आले. सिंगल दुसरीचा प्रयत्न दर्शवतात.
आणि दुसरी धाव मात्र इथे कंप्लीट झाली आहे. तिसरीही होईल आता आणि तिसरी धाव घेता घेता फलंदाज झालेत बाद. तर 2 वेळा 2 धावा कंप्लीट करणं खऱ्या अर्थाने खरंच रणनीतीचं विकेट खूप चांगली आहे. तालमेल खूप चांगलं होतं. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 10 फलकावरती टोटल लागली आहे 31 आणि 32चं टार्गेट आहे टीम ऋषभ रायझिंग स्टार कामोठे या टीम समोर. तोपर्यंत आम्ही कॉल देतोय विघ्नेश शेठ शिवाजीनगर आणि NMMC स्कूल 98 पॅरेंट्स दोन्ही टीमचे कॅप्टन जर उपस्थित असाल तर टॉससाठी या, अन्यथा आम्ही 3 ओव्हरची मॅच खेळू. कारण की प्रत्येक सामन्याचा नाणेफेकीचा कॉल आम्ही मिड इनिंग मध्ये केलाय आणि जर कॅप्टन उपस्थित राहिला नाही मॅच चालू होण्याच्या अगोदर तर ती मॅच आम्ही 3 ओव्हरची खेळू. हे कठोर नियम आहेत. विघ्नेश शेठ शिवाजीनगर NMMC स्कूल 98 पॅरेंट्स या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करत आहे कॅप्टन आपण यायचं आहे. जर कॅप्टन उपस्थित राहिले नाही तर 1 ओव्हर कमी केली जाईल. चला बॅटर आमच्यापर्यंत नावं पोहोचवायचे. 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये गेलेत. स्ट्राईक वरती फलंदाज आहे प्रणील. नॉन स्ट्राईक वरती विनय आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रणय. प्रणील प्रणय कन्फ्युजन होणार आहे. प्रणील स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक वरती विनय आहे आणि गोलंदाजीसाठी प्रणय आहे. चला 32 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मॅचला होती सुरुवात. प्रणय गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस करून घ्यायचा प्लीज विनंती करते दोन्ही टीमचे कॅप्टन विघ्नेश शेठ शिवाजीनगर आणि NMMC स्कूल 98 पॅरेंट्स दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित असाल. विघ्नेश शेठ शिवाजीनगर कॅप्टन, विघ्नेश शेठ शिवाजीनगर टीमचे कॅप्टन उपस्थित असाल तर या, कारण की NMMC स्कूल 98 पॅरेंट्स टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवाजीनगर टीमचे कॅप्टन. पहिल्या बॉलवरती आली आहे सिंगल रन. डॉट बॉल आहे. ओके, चांगली सुरुवात झाली आहे. देवनार टीम गोलंदाजी चांगली करावी लागणार आहे. टॅप केलाय समोरच्या दिशेला. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने खूप चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना यावेळेस दांडी गोल केली. फलंदाज झालेत बाद. प्रणीलचा खेळ मात्र संपुष्टात आणलाय. पहिले 2 बॉल निर्धाव, 3ऱ्या बॉलवरती दांडी गोल केली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. नंबर क्रमांक 3 वरती ओमी आलाय. नवीन बॅटर. समोर गोलंदाजीसाठी प्रणय. पुन्हा एकदा चांगला चेंडू प्रणयचा. आणखीन एक सिंगल रन. 32 धावसंख्येचा पाठलाग करायचा कामोठे टीमला. टॉस केला जातो या ठिकाणी. नाणेफेकीचा कॉल केला जाईल दोन्ही टीमच्या दरम्यान. एका बाजूला पॅरेंट संघ आहे, दुसऱ्या बाजूला शिवाजीनगर.
NMC स्कूल 98 पॅरेंट्स त्यांच्या विरोधामध्ये विघ्नेश शेठ शिवाजीनगर दोन्ही टीम्स मध्ये टॉस. पुन्हा एकदा चांगला फटका स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये त्या ठिकाणी पुन्हा एकदा गफलत झाली. विकेट मिळेल का? भरपूर वेगाने फलंदाज धावलेत. शिवाजीनगर टीमने टॉस जिंकला. त्यावेळेस पायावरती हा बॉल लेग बायच्या स्वरूपामध्ये मिळणार आहे. एक सिंगल रन. टीमची धावसंख्या टोटल धावा धाफलकावरती लागल्यात 3 धावा धाफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक पहिला संपला. 18 मध्ये आता 29 करायच्या. टीम रिषभ रायझिंग स्टार कामोठे या टीमला देवनार टीमच्या विरोधामध्ये आर्या देवनार टीम त्यांच्या विरोधामध्ये रिषभ रायझिंग स्टार कामोठे हे दोन टीम्स आपल्याला पाहायला मिळतात आमने सामने. तर स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे विनय. आकाश आलाय गोलंदाजीसाठी. बल्ली हा एक नावाजलेला खेळाडू आहे देवनार पट्ट्यामध्ये आणि खऱ्या अर्थाने मुंबई पट्ट्यामध्ये. या खेळाडूने खूप धुमाकूळ घातला. अंडर बॉक्स क्रिकेट. यावेळेस पहिलाच बॉल खूप चांगला पाहायला मिळतोय. डॉट बॉलने गेली आहे सुरुवात. कठीण आहे जर तुम्हाला टार्गेट हे चेस करायचं असेल ना सुरुवातीपासून रन्स येणं भरपूर महत्वाचं. 700 तरी सरासरी पहिल्या 2 ओव्हरमध्ये राखायला हवे. यावेळेस पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतो. ज्या पद्धतीने बॉल कट केलाय ना चान्सेस नाहीये. विनय यांच्याकडे आणखीन एक फलंदाज झालेत बाद. अभिनव नवीन बॅटर आलाय नंबर क्रमांक 4 वरती. तर बल्ली खूप चांगली गोलंदाजी करतात. त्याची ऍक्शन त्याची रिदम आणि त्याचं पिचिंग याही वेळेस कट पहा किती करतोय. भरपूर कट होतोय बॉल. लेग स्पिन कठीण आहे खेळण्यासाठी. सिंगल नाही तर करायचं चौकार ठोकणंही कठीण आहे. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न आणखीन एक विकेटचं पतन. व्हाईट बॉल टाकला गेलाय परंतु विकेट मिळाली तिसरी टीम देवनार टीमला. आर्या देवनार संघ मात्र चांगल्या स्थितीमध्ये या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजस चाललाय. तीन बॉल आतापर्यंत झाले. टीमची धावसंख्या 4. गोलंदाज पुन्हा एकदा होतील तयार. बल्ली यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू. एक सिंगल रन मिळणार आहे. जास्त काही मिळणार नाही. मोठ्या फटक्यांची आवश्यकता. इतर मोठे फटके खेळावे लागतील. हे 2 ओव्हर्स शांततेत घालवल्यानंतर नंतरच्या 2 ओव्हरमध्ये या पुढच्या ओव्हरमध्ये धुमाकूळ घालावा लागणार आहे. 32 पर्यंत पोहोचायचं आहे. तर पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक विकेटचं पतन. या ओव्हरमध्ये तब्बल 3 विकेट घेतले आतापर्यंत गोलंदाज बल्लीने. टीमची धावसंख्या 4. 5 झालेत माफ करा. बॉल झालेत या ओव्हरच्या आतापर्यंत 5. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. विकेट आतापर्यंत गमावलेत या टीमने 4. सोहम आलाय नवीन बॅटर. षटक क्रमांक संपले. दुसरंही टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागल्यात धावा 5. आर्या देवनार संघ देवनारचा जरूर संघ आहे पण आर्या शिरोणे या नावाने हा संघ आज मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सूर्य आहे या गावामध्ये. सूर्य राहतो आणि हे देवनारचे संघ वगैरे पॅक करणं सूर्याला कॉन्टॅक्ट करावं लागतं. हे सजेशन ही सूर्याचं असणार आहे कारण की ज्या पद्धतीची ही टीम आहे करण पाटील बल्लीची ही टीम खऱ्या अर्थाने इथपर्यंत पोहोचणं सूर्याकडेच कॉन्टॅक्ट असेल. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. प्रणय वेगाने आलाय. एक सिंगल रन. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागले होता 6 धावा. गोलंदाजीसाठी गणेश आपल्याला पाहायला मिळतात.
पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक सिंगल रन. तर सिंगलने काहीच होणार नाही. आता मोठ्या फटक्यांची आवश्यकता, मोठे फटके तुम्हाला ठोकावे लागतील, आक्रमण रूप धारण करावं लागणार आहे. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल, आणखीन एक विकेटचं पतन. विकेट क्रमांक मैदानाच्या बाहेर चालली आहे 5वी. सोहम हा ही फलंदाज बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भावेश. 7 धावा दाफलिकावरती सध्या लागल्यात. गोलंदाज गणेश पुन्हा एकदा तयार होतात. यावेळी वेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतो, खूप चांगली डिलिव्हरी, आणखीन एक विकेटचं पतन. 6 गडी बाद, 6वा धक्का लागलाय. लास्ट विकेट असणार आहे. बॅटिंग ऑर्डर कामोटे संघ पूर्णपणे बॅकफूट वरती आहे. हा ही बॉल मात्र निर्धाव डॉट बॉल पाहायला मिळते. याही वेळेस लाजवाब षटक पाहायला मिळाला. प्रणय आलाय शेवटच्या ओव्हरमध्ये. शेवटची विकेट बाकी आहे अजून. बॅटिंगसाठी बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय ओमी. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल टाकला गेलाय, +1. यानंतरचे दोन्ही संघ मात्र सज्ज राहायचं आहे आपण. यावेळेस ऑल आउट झालाय संघ आणि हळदी करते अभिनंदन मी करतोय टीम देवणार, अर्थातच आर्या हाईट शिरोणे या संघाचा मी अभिनंदन करतोय. आणि यमाचा प्लेअर ऑफ द मॅच ठरला मिस्टर बल्ली. 3 विकेट घेतल्यात एकाच मॅच मध्ये आणि बल्ली ठरला यमाचा प्लेअर ऑफ द मॅच. हार्ड लक टीम कामोटे, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आम्ही देतोय. चला शिवाजीनगर टीम लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. शिवाजीनगर आणि NMNC स्कूल 98 पॅरेंट्स हे दोन संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतील. प्लेअर ऑफ द मॅच बल्ली ठरलाय. बल्ली आपण या.